मोठीवर पाटावर नदीच्या या घाटावर पहाटेला जात्यावर ऐरणीच्या भात्यावर आजवर लपलेला सूर सापडे रोज राम रगड्यात जगण्याच्या झगड्यात शिवारात डोंगरात घरीदारी हाविजात कुठेतरी लढलेला हिरा सापडे सागराने धैर्य दिले शिवबाने शौर्य दिले कुठं बघ तुला आता मागे नाही हटायचे अवघड शिखराला आता आहे गाठायचे जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे पाऊल पडते मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल नमस्कार 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 त्रिवार नमस्कार. पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन आलोय मी जितेंद्र जोशी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि कार्यक्रमाचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे अटके पार झेंडा. रसिक हो, काय झालं ना, हा टेलिव्हिजन घराघरात आल्यापासून जरा भांडणं सुरू झाली आहेत. म्हणजे काय की बाबांना वाटतं की आपण गाण्यांचा कार्यक्रम ऐकायला हवा, आईला वाटतं की जरा अभिनय पाहिला तर बरा, आणि मुलीला वाटतं की डान्स मला पाहायचा आहे, भावाला असं वाटतं की आपण रोमांचकारी कार्यक्रम पाहायला पाहिजे. पण कसं आहे, ही सगळी जी भांडणं आहे कुटुंबातली ही संपवण्यासाठी म्हणून हा घाट घातलेला आहे या कार्यक्रमाचा. कारण हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. एकाच ठिकाणी डान्स, गायन, अभिनय आणि रोमांचकारी कार्यक्रम सुद्धा पाहायला मिळतात. आणि म्हणूनच हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झालेला आहे क्षणार्धात. आणि म्हणून तर दुसरं पर्व सुरूही झालेलं आहे. आणि ह्या दुसऱ्या पर्वात आपापलं सादरीकरण करण्यासाठी सगळे स्पर्धक सज्ज झालेले आहेतच. आणि त्यांचं परीक्षण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आमचे दोन लाडके परीक्षक उर्मिला मातोंडकर आणि मकरंद देशपांडे सर. आपला भारत देश विविधतेनं नटलेला, विविध भाषा, विविध प्रांत, आणि म्हणूनच अटके पार झेंडा रोवण्यासाठी येत आहे गुजरातहून फुलमा ग्रुप घेऊन सौराष्ट्रचा पारंपरिक गोफ डान्स, गोफ नृत्य. जोरदार टाळ्यांनी स्वागत करिए त्यारे पछी. Yo
कहे ये राधा कान में जी कहे ये राधा कान में जी कहे ये राधा कान में. બહુ જ ચોક્કસ ગુજરાતીમાં એક કવિતા છે એ છોકરીઓ માટે છે, ગુજરાતી લડકીઓ માટે છે. ગુજરાતણ ચાલે તો કંકુની પગલિયા પડે, હસે તો 32 પાખરીઓ ઠરે. તે ઉગમણી વાયરા વાય તો અધમણી નમે ને અધમણી વાયરા વાય તો ઉગમણી નમે ને ન કરે નારાયણ તે ચારે કોરથી વાયરા વાય તો ભાંગીને ભૂખ્ખો થઈ જાય. મૃગળી જેવા નેણ, સાંભળો પૂરી નથી થઈ. મૃગળી જેવા નેણ ભૂખી સિંહણ જેવી કેડ. મૃગળી જેવા નેણ ભૂખી સિંહણ જેવી કેડ. બારવટિયાની બરસી સુખી વારનો ભડકો ભાદરવાનો તડકો ઉડાડો તો આબમાં ન સમાય ને પ્રેમથી સંકેલો તો નખમાં સમાઈ જાય. એવી ગુજરાત. તમે કહો તમે काय मजा आली. वा वा. आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या मुली मराठी आहे पण मुलं सगळे गुजराती आहे. म्हणजे आमच्यामध्ये कायम हे होतं का मुली ते लोक म्हणतात हो तुम्ही गुजरातमध्ये डान्स करता. मी सर नाही आता आपण महाराष्ट्रामध्ये जाऊन डान्स करूया. तिकडच्या मराठी मुली घेऊन चालले ते गुजरात. तिकडे सुद्धा तसंच होतं आणि इथे म्हणजे मराठी मुलीत काहीतरी आहे म्हणून गुजराती मुलांना घेऊन आलो. अरे वा वा वा. गुजरात आणि महाराष्ट्र अशी जे मिक्सचर जो काही झालाय आमचा, खरंच जो काही अटके पार जो काही झेंडा आहे तो खरंच फडफडला आता आमच्या समोर. आम्हाला पण असं आहे का यावेळेस महाराष्ट्रामध्ये बडोदा जिंकायला पाहिजे, झेंडा घेऊन जायचा. तिथे पण मराठी लोक आहे ना, गुजराती मुलं आहे ना म्हणून. अगं आहे ना, आहे बरोबर आहे. ते लोक दरवेळेस असं म्हणतात हो तुम्ही मराठी आहे चला आता आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊन आपण दाखवू. पण मला इतकं आवडतं तिथं जाऊन नाही जाऊन मराठी एवढं शुद्ध नाहीये कारण नाही शुद्ध काय आमचं कुठे आहे. पण आम्ही गुजरात मध्ये राहिलोय ना, आमचं शिक्षण पण गुजराती आहे. अगं छान आहे पण गोड आहे. पण तुमच्यासारखं एवढं गोड नाही आमचं. अगं आहे का आता तू स्वतः किती गोड आहेस. मजा आहे. जितू नाही मी सिरियसली सांगतोय. ते मागे राहू द्या खऱ्या आहेत की नाही माहित नाही मला. खऱ्या नाही तुमच्या सारख्याच ते म्हणजे पण या नकली आहे तुमच्या असली. फिल्मा ग्रुप अप्रतिम प्रस्तुती. काश आयुष्य पण असंच असतं आणि कदाचित असंच असेल आणि आपण कदाचित ते एखादी चुकीची मूव्ह करून कॉम्प्लिकेटेड करत असू की नाचता नाचताच ते आयुष्य कॉम्प्लिकेटेड व्हावं आणि नाचता नाचताच ते सरळ सुटून जावं. तो सगळा गुंता सुटून जावा जर कधी झालाच तर. हा आधी मला विचारच फार एकदम भावून गेला आणि तो तुम्ही इतका अगदी सहजतेने प्रस्तुत केला की आम्हाला फार मजा आली बघताना. त्यामुळे आय रियली एन्जॉय. मस्त खूपच मजा आली. ये पगड़ी इसलिए उतरी कि मैंने आपको देख के मैंने होश खो दिया और जो स्टेप करने का था वो ज्यादा फोर्स में हो गया. वा बेटा. सर तुम्ही आमच्याबरोबर गरबे खेळू शकतात. वा 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 वा. मजा झाली. आणि मला असं वाटतं की आता खरं तर तुमचा या स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार होता पण जेव्हा जेव्हा इथे परीक्षकांना परफॉर्म करायला लावलाय तेव्हा तेव्हा तुम्ही स्पर्धेतून बाहेर होता. हा तुम्हाला नियम माहीत नव्हता त्यामुळे मला माफ करा. आपने रूल्स पढ़े थे बराबर. यहाँ पे अलाउड ही नहीं है कि आप एग्जामिनर्स जो है उनको यहाँ पे बुलाओ, उनके साथ डांस करो. तो आज के एक्ट के लिए आपको कोई मार्क्स नहीं मिलेंगे. आई वॉज जस्ट जोकिंग. तो किती पदकं मिळालेली आहेत त्या आपण बघूयात. 9 पदकं. 9.
9 पदक. मकरंद सर 10 पदक. 10.